नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 10वी गणित भाग 2 प्रकरण क्रमांक 3 प्रकरण वर्तुळ या वर्तुळ प्रकरणामध्ये आत्तापर्यंत आपण बघितलं वर्तुळाच्या मूलभूत संकल्पना, वृत्तछेदिका, स्पर्शिका यांचं प्रमेय, त्याच्यावर आधारित उदाहरणे, त्यानंतर बघितले आपण स्पर्श वर्तुळे, त्यावर आधारित काही उदाहरणे. आज आपण बघणार आहोत वर्तुळ कंस. चला तर पाहूया आपण वर्तुळ कंस. वर्तुळ कंस, आर्क ऑफ सर्कल. नीट समजून घ्यात आहे. एक सी केंद्रबिंदू असलेलं एक वर्तुळ काढलं, एक छेदिका काढली, त्याला नाव दिलं एल. एल छेदिका वर्तुळाला जिथं छेदते त्या बिंदूला नाव दिली ए आणि बी. आता ही आकृती तुमच्या ओळखीची आहे. मग या ए आणि बी मध्ये एक बिंदू घेतला, एक्स नाव दिलं, आणि इकडे एक दुसरा बिंदू घेतला, त्याला वाय नाव दिलं. वृत्तछेदिकेमुळे वर्तुळाचे दोन भाग होतात, वरचा एक आणि हा खालचा एक. यापैकी कोणत्याही एक भाग, बघा, कोणताही एक भाग आणि वृत्तछेदिकेचे वर्तुळावरील छेदनबिंदू म्हणजे ए आणि बी, म्हणजे हा पूर्ण भाग आणि हे बिंदू यांना मिळून होणाऱ्या आकृतीला वर्तुळ कंस म्हणतात. समजलं तुम्हाला? हे बिंदू सुद्धा त्याच्यामध्ये समाविष्ट होतात, छेदनबिंदू. म्हणजे कंस ए एक्स बी मध्ये ए बिंदू पण आला आणि बी बिंदू पण आला. तसंच हा कंस आहे ए वाय बी, याच्यामध्ये पण ए बिंदू आला, बी बिंदू आला, म्हणजे हे अंत्यबिंदू त्याला म्हटले जातात. ते पुढे बघूया आपण. वर्तुळावरील बिंदू यांनी मिळून होणाऱ्या आकृतीला वर्तुळ कंस म्हणतात. वर्तुळ आणि वृत्तछेदिका यांच्या छेदनबिंदूंना कंसांचे अंत्यबिंदू किंवा कंसाची टोके म्हणतात. ही जी दोन आहेत त्यांना कंसाचे अंत्यबिंदू किंवा कंसाची टोके असे म्हणतात. वृत्तछेदिका एल मुळे वर्तुळाचे ए वाय बी आणि ए एक्स बी असे दोन भाग तयार झालेले आहेत, त्यालाच कंस असे म्हणतात. वृत्तछेदिकेच्या ज्या बाजूला वर्तुळ केंद्र असते त्या बाजूच्या कंसाला विशाल कंस म्हणतात. इथं दाखवलंय बघा, येलो करून दाखवलेला डार्क, हा काय झाला? विशाल कंस. आणि त्याच्या विरुद्ध बाजूला जो असतो त्याला काय म्हणतात? लघु कंस. म्हणजे हा छोटा आणि हा मोठा. मोठा असतो तो विशाल कंस आणि छोटा असतो तो लघु कंस. कंस ए वाय बी म्हणजे हा विशाल कंस झाला आणि कंस ए एक्स बी हा लघु कंस झाला. आपण ते दाखवून घेऊया. हा विशाल कंस आणि हा लघु कंस. आलं लक्षात? लघु कंस कशाला म्हणायचा आणि विशाल कंस कशाला? पुढे जाऊया. जर संदिग्धता निर्माण होत नसेल तर लघु कंसाचे नाव त्याचे अंत्यबिंदू दर्शवणाऱ्या दोन अक्षरांनी लिहितात. म्हणजेच ए एक्स बी हा लघु कंस आहे. इथं संदिग्धता काय नाही का दुसरा कुठला जवळपास कंस नाहीये, म्हणून याचं नाव कंस ए बी एवढं लिहिलं तरी चालू शकतं. कंस ए एक्स बी हा कंस ए बी असाही लिहितात. आता केंद्रीय कोन, सेंट्रल अँगल. केंद्रीय कोन ज्या कोनाचा शिरोबिंदू वर्तुळाचा केंद्रबिंदू असतो, वर्तुळाचा केंद्रबिंदू असतो त्या कोनाला केंद्रीय कोन असे म्हणतात. म्हणजे या आकृतीमध्ये थीटा या अक्षरानं दर्शवलेला कोन हा काय आहे? केंद्रीय कोन आहे. कोन ए ओ बी हा केंद्रीय कोन आहे आणि तो किती आहे? थीटा आहे. कंसाचे माप, मेजर ऑफ ॲन आर्क. म्हणजे कंसाचं माप कसं असतं त्याच्याविषयी आपण माहिती घेऊया. पहिला मुद्दा आहे पूर्ण वर्तुळ कंस.
याचं माप असतं 360 एवढे असते. तुम्ही जर कोन मापक घेतले आणि कोन मापक तुम्ही जर ठेवले, जी मधली जी रेषा असते त्या रेषा दोन्हीच्या दोन कोन मापकाच्या जुळवायच्या, तुम्हाला वर्तुळ तयार झालेलं दिसेल. म्हणजे पूर्ण वर्तुळाचे माप 360. कारण एक कोनमापक 180, दुसरा कोनमापक 180, दोन्ही मिळून 360. म्हणून पूर्ण वर्तुळाचे माप किती असते? 360 अंश असते. अर्धवर्तुळाचे माप किती असणार आहे? अर्थातच 180, निम्म. तिसरं, लघुकंसाचे माप त्याच्या संगत केंद्रीय कोनाच्या मापा एवढे असते. म्हणजे कंस APB चं माप किती असणार आहे? त्याचा संगत केंद्रीय कोन कोणता आहे? AOB. त्याचं माप जेवढं आहे तेवढंच या कंसाचं माप असतं. आकृतीत केंद्रीय कोन AOB चे माप थीटा आहे. म्हणून माप कंस APB बरोबर थीटा. आता याचं नाव आपण नुसतं AB लिहिलं तरी चालू शकतं, कारण इथं कोणतीही संदिग्धता नाही. चौथा मुद्दा आहे विशाल कंसाचे माप. आता हा विशाल कंस, याचं माप काय असणार आहे? पूर्ण वर्तुळाच्या कंसाच्या मापातून जर या लघु कंसाचं माप वजा केलं तर आपल्याला कशाचं माप मिळतं? विशाल कंसाचे माप. म्हणून विशाल कंसाचे माप बरोबर 360 अंश वजा संगत लघु कंसाचे माप. आकृतीत माप कंस AQB बरोबर 360 अंश वजा माप कंस APB. म्हणून माप कंस AQB किती असणार आहे? 360 वजा थीटा. कारण लघुकंसाचं माप किती आहे? थीटा अंश. म्हणून 360 मधनं थीटा वजा केले की आपल्याला कोणाचं माप मिळणार आहे? विशाल कंस AQBचं माप मिळणार आहे. कंसाची एकरूपता हा मुद्दा खूप महत्वाचा आहे. कॉन्ग्रुएन्स ऑफ ॲन आर्क्स. जेव्हा दोन प्रतलीय आकृत्या एकमेकाशी तंतोतंत जुळतात तेव्हा त्या आकृत्या एकमेकांशी एकरूप आहेत असे म्हणतात. हा एक भूमितीतला गुणधर्म आहे किंवा सिद्धांत आहे. उदाहरण घेऊया आपण. समान मापाचे कोन एकरूप असतात. एक कोन घेऊया. हा एक कोन घेतला, दुसरा एक कोन घेतला. आता हे दोन समान मापाचे म्हणून मी घेतलेले आहेत. तरी आपण एकावर एक ठेवून बघूया की हे दोन कोन एकमेकाशी जुळतायत का, तंतोतंत जुळतायत का. जुळले म्हणजे हे समान मापाचे कोन एकरूप आहेत. दुसरे एक उदाहरण घेऊया. समान त्रिज्येची वर्तुळे एकरूप असतात का. घेतलं वर्तुळ एक, तेवढ्या त्रिज्येचं दुसरं एक वर्तुळ घेतलं. आता हे काय करूया आपण, एकमेकावर ठेवून बघूया की तंतोतंत जुळतात का ते. जुळले म्हणून ही दोन वर्तुळे कशा आहेत? एकरूप आहेत. मग याच गुणधर्माचा आधार घेऊन दोन कंसाची मापे समान असतील तर ते कंस एकरूप असतील का हे बघावं लागेल आपल्याला. तर बघूया आपण. केंद्र O असणारी दोन एककेंद्री वर्तुळे काढा. दोन वर्तुळ काढून घेतली. कोन ABC आणि कोन DBE हे दोन समान मापाचे कोन काढा. ABC काढला. कोन हा आतल्या वर्तुळाला कोन ABCच्या भुजा जिथं छेदतात त्याला आपण P आणि Q नाव दिलं. आता कोन DBE हे दोन समान मापाचे कोन आहेत. बघूया आपण. DBE 80 अंश, हा पण 80 अंश. BPQ तुम्ही वर्तुळ पाकळी शिकलेली आहे नववीमध्ये. मग BPQ ही वर्तुळ पाकळी. BAC ही एक वर्तुळ पाकळी, म्हणजे इथून अशी ही एक वर्तुळ पाकळी. आणि पहिली काय सांगितली मी? BP आणि Q या दोन वर्तुळ पाकळ्या. आणि BDE ही एक वर्तुळ पाकळी. या कापून वेगळ्या करूया. आलं लक्षात बघा. आता BPQ ही एक वर्तुळ पाकळी घेतली. त्यानंतर BAC ही एक वर्तुळ पाकळी घेतली. आणि तिसरी वर्तुळ पाकळी BDE. तिन्हीचे कलर वेगळे आहेत. आता कोणत्या दोन वर्तुळ पाकळ्या परस्परांशी जुळतात ते पाहणार आहोत. पण त्याच्या अगोदर कोन ABCचं माप 80 अंश आहे. म्हणजेच कंस PQचं माप किती असणार आहे?
आता आपण बघितलं त्याप्रमाणे 80 अंश. एसीचं माप पण किती असणार आहे? 80 अंश. म्हणजे दोन्ही कंस एकरूप झाले का? का होतील का? बघूया आपण. आकृतीवरून आपण जे शिकलो आता की लघुकंसाचे माप त्याच्या संगत केंद्रीय कोना एवढे असते. म्हणून कोन एबीसीचं माप 80 अंश, म्हणून कंस पीक्यूचं माप सुद्धा 80 अंश आणि एसीचं माप सुद्धा 80 अंश. पण हे एकरूप आहेत का ते आपण बघणार आहोत. वेगळ्या केल्या का? 3 वर्तुळ पाकळ्या अशा वेगळ्या कापल्या आपण. आता ह्या जुळतात का ते आपल्याला बघायचं. आता कोणत्या पाकळ्या परस्परांशी जुळतात ते पाहू आणि त्यावरून आपणास समजेल की कोणते कंस एकरूप आहे. कारण याचं माप आणि याचं माप दोन्हीची मापं समान आहेत. या दोन वर्तुळ पाकळीची किंवा या कंसांची मापं समान आहेत. याचं पण समान आहे, म्हणजे तिन्हीची मापं समान आहेत, पण एकरूप आहेत का ते आपल्याला पाहावं लागेल. जुळवल्या सगळ्या. कोणत्या दोन वर्तुळ पाकळ्या जुळल्या? तर बी डी आणि बी ए सी या दोन वर्तुळ पाकळ्या जुळल्या, परंतु बी पी क्यू ही वर्तुळ पाकळी जुळलेली नाही. म्हणजे याचा अर्थ म्हणजे फक्त केंद्रीय कोनाच्या मापावरून त्या वर्तुळ कंसाचं माप सांगून आपल्याला ते कंस एकरूप आहेत हे दाखवणं शक्य नाही. म्हणजे त्यासाठी अजून एखादी गोष्ट गरजेची आहे. मग काय गरजेची आहे? येथे फक्त बी ए सी आणि बी डी या वर्तुळ पाकळ्या जुळतात. म्हणून दोन कंस एकरूप होण्यासाठी फक्त त्यांची मापे समान असणे पुरेसे नाही, तर त्यांच्या त्रिज्याही समान पाहिजेत. बघा आता या दोन्हींच्या त्रिज्या समान होत्या म्हणून ह्या दोन वर्तुळ पाकळ्या जुळल्या, परंतु आतल्या वर्तुळाची त्रिज्या लहान आहे, ती काय जुळली नाही, म्हणून ही जुळली नाही. म्हणून याच्या त्रिज्याही समान असणं गरजेचं आहे. मग याच्यावरून आपल्याला कंसाची एकरूपता कशी दाखवता येईल? याच्यावरून आपल्याला काय लक्षात येईल की जेव्हा दोन कंसाच्या त्रिज्या आणि त्यांची मापे समान असतात. फक्त आपण सुरुवातीला काय घेतलं होतं? माप समान. पण नुसतं माप समान असून उपयोग नाही, तर त्यांची त्रिज्या पण समान पाहिजे. जेव्हा दोन कंसाची त्रिज्या आणि त्यांची मापे समान असतात तेव्हा ते दोन कंस एकरूप असतात. आलं का लक्षात? ते केंद्रीय कोनाचं माप इथं 80 आहे, त्यामुळे पी क्यू या कंसाचं माप पण 80 आणि एसी या कंसाचं माप पण 80. म्हणून हे दोन कंस एकरूप का नाही? तर त्यांच्या त्रिज्या पण समान पाहिजेत. म्हणून जेव्हा दोन कंसाच्या त्रिज्या आणि त्यांची मापे समान असतात तेव्हा ते दोन कंस परस्परांशी एकरूप असतात. आलं लक्षात तुमच्या? कंस ए सी आणि कंस डी एकरूप आहेत. आता कंस ए सी आणि कंस डी हे एकरूप आहेत ते आपल्याला समजलं, पण हे चिन्हात कसं लिहायचं? तर कंस ए सी एकरूपतेचं चिन्ह आणि कंस डी असे लिहितात. कंसाच्या मापांच्या बेरजेचा गुणधर्म, प्रॉपर्टी ऑफ सम ऑफ मेजर्स ऑफ आर्क्स. आता कंसाची एकरूपता बघितली आपण, आता त्यांच्या मापांच्या बेरजेचा गुणधर्म हा सोपा आहे, म्हणजे लगेच लक्षात येईल. बघा, ओ केंद्र असलेले एक वर्तुळ काढलं, त्याच्यावर काही बिंदू घेतले, ए बी सी डी ई असे एकूण 5 बिंदू घेतले. आकृतीमध्ये ए बी सी डी ई हे एकाच वर्तुळाचे बिंदू आहेत. या बिंदूमुळे अनेक कंस तयार झाले आहेत. आता कोणकोणते कंस तयार झालेले आहेत विचार करूया आपण. पहिला कंस ए, दुसरा कंस ए बी, तिसरा कंस बी सी, चौथा कंस सी डी, पाचवा कंस डी, सहावा कंस परत ई ए नाही, कारण ए म्हणजेच ई ए. अजून कंस कुठले तयार होतील बघा. आता ए बी सी हा कंस एक तयार झाला, परत बी सी डी हा एक कंस तयार झाला, परत सी डी ई हा एक कंस तयार झाला, परत डी ई ए हा पण एक कंस तयार झाला, परत ई ए बी हा एक कंस तयार झाला. अशा अनेक कंस तुम्हाला इथं तयार झालेले दिसतील. मग कंसाच्या मापाच्या बेरजेचा गुणधर्म काय सांगतो? यापैकी कंस ए बी सी, ए बी आणि सी
आणि कंस सी डी, सी डी आणि ई यामध्ये फक्त सी हा एकमेव बिंदू आहे. नीट लक्ष द्यायचं, सी हा एकमेव बिंदू आहे या दोन कंसाच्या मध्ये किंवा सामायिक बिंदू आहे. म्हणून बिंदू सामायिक असल्यामुळं कंस ABC आणि कंस CD यांच्या मापांची बेरीज कंस ACE च्या मापा एवढी होते. बघा आता ABC या कंसाचं माप अधिक CDE या कंसाचं माप जर बेरीज केली तर आपल्याला कशाचं माप मिळणार आहे? ACE या कंसाचं माप मिळणार आहे. म्हणून माप कंस ABC अधिक माप कंस CDE बरोबर माप कंस ACE. आलं लक्षात? आता इथे दुसरं एक उदाहरण आपण घेऊया. ABC आणि BCD हे एक उदाहरण घेतलं. आता इथं काय होणार आहे बघा, BC हा कंसच पूर्ण या दोन्हीमध्ये सामायिक आहे, त्यामुळं याची बेरीज होणार नाही, कारण अनेक बिंदू सामायिक आले. इथं बी आणि सीच्या दरम्यानचे जेवढे बिंदू आहेत तेवढे बिंदू सामायिक. आपल्याला फक्त काय पाहिजे? एकमेव बिंदू सामायिक पाहिजे, तर आपल्याला त्याची बेरीज करता येते. गुणधर्म लक्षात आला बेरजेचा. एकरूप कंसाच्या संबंधित जीवांच्या गुणधर्मांचा अभ्यास आपण करणार आहोत. पहिला गुणधर्म आपण बघतोय, एकाच वर्तुळाच्या किंवा एकरूप वर्तुळांच्या एकरूप कंसाच्या संगत जीवा एकरूप असतात. म्हणजे एकच वर्तुळ घेतलं किंवा एकरूप वर्तुळ घेतली, एकरूप वर्तुळ तुम्ही इयत्ता 9वी मध्ये बघितलेले आहेत. आता एकाच वर्तुळाच्या एकरूप कंसाच्या संगत जीवा एकरूप असतात, हे प्रमेय आहे. याचा आपल्याला सिद्धता लिहायची आहे. आकृती काढून घेऊया. वर्तुळ केंद्र बी असलेले एक वर्तुळ काढून घेतलं. एकाच वर्तुळाच्या एकरूप कंसाच्या संगत जीव. आता एकरूप कंस काढून घेऊया पहिल्यांदा आपण. ABC, त्याचा मधला बिंदू घेतला आपण P, त्यानंतर BED किंवा DBE कसे नाव घ्या तुम्ही, त्याचा मधला बिंदू घेतला इथला आपण Q. आता हे दोन एकरूप आहेत का कंस? एकरूप आहेत का कसं बघणार आपण? तर हा केंद्रीय कोन जो आहे EBD आणि ABC हे दोन जर केंद्रीय कोन समान मापाचे असतील तर हे दोन कंस समान मापाचे किंवा एकरूप कोन मापक घेतला आपण. बघा साधारण किती आहे. आता इथं कोन मापक ठेवलं आहे, तर तुम्ही मोजायला कुठून सुरुवात करणार? इकडून की इकडून? तर ज्या बाजूला रेषाखंड असतो त्या बाजूनं आपण मोजायला सुरुवात करायची. मग 0, 10, 20, 30 याप्रमाणे. तर साधारण बघा 90, 5, 95च्या पुढं थोडंसं आहे, म्हणजे 97 पर्यंत असणार आहे. 96, 97 हा बघूया आपण. आता कुठून मोजायला सुरुवात करणार तुम्ही? इकडून का इकडून? भुजा कुठं आहे? या बाजूला आहे. आणि इकडून सुरुवात 0, 10, 20, 30 याप्रमाणे. 90, 5, 95 तेवढंच आहे साधारण. 95, 96, 97 आहे. म्हणजे हे दोन कंस एकरूप आहेत का? तर हे केंद्रीय कोन एकरूप आहेत, म्हणून कंस हे एकरूप आहेत. कारण व्याख्यानुसार त्रिज्या एकच आहे, त्यामुळे दोन कंस हे एकरूप आहेत. आता आपल्याला काय करायचे की या एकरूप कंसाच्या संगत जीवा एकरूप आहेत का? कुठल्या जीवा आहेत ते बघूया आपण. केंद्र बी असलेल्या वर्तुळात कंस APC एकरूप कंस EQD किंवा DQE कसं लिहिलं तरी चालेल. साध्य जीवा AC A आणि C ला जोडणारी आणि जीवा DE D आणि E ला जोडणारी. बघूया, ह्या दोन जीवा आपल्याला एकरूप दाखवायच्या आहेत. आता इथं मी समजून देणार आहे, रिकाम्या जागा तुम्ही स्वतः भरायच्या आहेत. बघा आता सिद्धता, रिकाम्या जागा भरून सिद्धता पूर्ण करायची. आपण समजून घेऊया. इथं त्रिकोण ABC, आता हे दोन त्रिकोण तयार झाले जीवा काढल्यामुळं. ABC आणि DBE हे दोन त्रिकोण तयार झाले. बाजू AB एकरूप बाजू DB. आता AB एकरूप DB ही काय वर्तुळाच्या? कारण काय येणार इथं सांगा बघू. बरोबर, एकरूप वर्तुळाच्या त्रिज्या येणार इथं. आता
ए बी आपण दाखवलं, दुसरं कुठलं दाखवणार आहे आपण आता? सी बी. एकरूप काय असणार आहे? ई बी. लिहिताना इथं संगती नीट लक्षात घ्या. सी बी लिहिलं तर ई बी लिहा. समजा तुम्ही बी सी लिहिलं तर काय लिहिणार इथं? बी लिहायचं. मग बी सी बाजू बी सी एकरूप बाजू बीई. याला पण काय येणार आहे? एकाच वर्तुळाच्या त्रिज्या. त्यानंतर कोण ए बी सी, ए बी सी एकरूप कोण डी बी ई. हे कशामुळं? तर एकरूप कंसाची व्याख्या. कंस कधी एकरूप असतात? संगत केंद्रीय कोण ज्याला एकरूप असतील त्याला ते कंस एकरूप असतात. म्हणून हे संगत कोण एकरूप आहे, ते एकरूप कंसाची व्याख्या. मग आता इथं बाजू कोण बाजू, म्हणून त्रिकोण ए बी सी एकरूप त्रिकोण बी डी. काय येणार आहे इथं? एकरूपतेची बाकोबा कसोटी. आणि म्हणून जीवा ए सी एकरूप जीवा डी. याला काय येणार आहे? एकरूप त्रिकोणाच्या बाजू इथे येणार आहे. अशा पद्धतीने ही सिद्धता आहे, ही तुम्ही पूर्ण करणार आहात. ठीक आहे. दुसरा गुणधर्म आपण बघूया. एकाच वर्तुळाच्या किंवा एकरूप वर्तुळांच्या एकरूप जीवांचे संगत कंस एकरूप असतात. मगाशी आपण काय बघितलं? तर एकरूप कंसाच्या संगत जीवा एकरूप असतात. आता इथं काय बघायचं आपल्याला? एकरूप जीवांचे संगत कंस एकरूप असतात. आकृती तशीच घेऊया आपण. एसी आणि डी एकरूप जीवा काढल्या आपण. आता पहिल्यांदा त्रिज्या काढून घेऊया. त्याच्या अगोदर मधले बिंदू लिहून घेऊया, पी आणि क्यू. केंद्र बी असलेल्या वर्तुळात जीवा एसी एकरूप जीवा डी. साध्य कंस एपीसी एकरूप कंस डी क्यू ई. त्रिज्या काढून घेतल्या. हा कंस एकरूप दाखवायचा आपल्याला या कंसाची. पट्टीच्या सहाय्याने तुम्ही सहज ह्या मोजू शकता आणि दाखवू शकता की ह्या दोन एकरूप जीवा आहेत. मग आपल्याला काय दाखवायचं इथं? कंस एपीसी एकरूप कंस डी क्यू ई हे दाखवायचं आपल्याला. आता आपण याची सिद्धता तुम्हीच लिहिणार आहात. सिद्धता रिकाम्या जागा भरून सिद्धता पूर्ण करा. त्रिकोण एबीसी आणि त्रिकोण डीबीई मध्ये आता थोडंसं आपण अगोदर स्पष्टीकरण घेऊया. एबीसी हा त्रिकोण, ह्यात त्रिज्या आल्या, एकरूप आहेतच. आता जीवा पण एकरूप आल्या, म्हणजे या दोन्ही त्रिकोणाच्या तिन्ही बाजू एकरूप आल्या. मग कोणती कसोटी रे? बरोबर, कोणती? बा 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 कसोटी. बाजू एसी एकरूप बाजू कुठली येणार आहे सांगा आता? पक्ष. इथं कारण काय येणार आहे? पक्ष. एसी एकरूप काय असणार आहे इथं? डी. इथं कारण काय येणार आहे? पक्ष. बाजू एबी एकरूप बाजू डीबी. एबी आणि डीबी ह्या काय असणार आहेत? एकरूप वर्तुळाच्या त्रिज्या किंवा एकाच वर्तुळाच्या त्रिज्या. बाजू उरलेली बाजू कुठली? बीसी एकरूप बी. मग हे सगळ्या दोन्ही ज्या गोष्टी लिहिल्या आपण त्याला काय कारण असणार आहे इथं? एकाच वर्तुळाच्या त्रिज्या. जर दोन वर्तुळ काढली तर एकरूप वर्तुळाच्या त्रिज्या, पण एकाच वर्तुळात आहे त्यामुळे एकाच वर्तुळाच्या त्रिज्या. तिन्ही बाजू एकरूप आल्या म्हणून त्रिकोण एबीसी एकरूप त्रिकोण डीबीई. याला कारण काय येणार आहे? ऐका लक्षात. बा 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 कसोटी. एकरूपतेची बा 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 कसोटी. मग जेव्हा दोन त्रिकोण एकरूप असतात तेव्हा त्याचे उरलेल्या बाजू उरलेले कोन सुद्धा एकरूप असतात. म्हणून ए बी सी एकरूप कोन डी बी ई एकरूप त्रिकोणाचे कोन. मग हे आले केंद्रीय कोन. केंद्रीय कोन जर एकरूप असतील तर त्याचे संगत कंस सुद्धा काय असतात? एकरूप असतात. म्हणून कंस एपीसी एकरूप कंस डी क्यू ई. याला कारण काय येणार आहे सांगा? केंद्रीय कोन किंवा लघु कंसाचे माप, त्याची व्याख्या ते इथे येणार आहे. म्हणून कंस ए पी सी
एकरूप कंस डी क्यू ई. आलं लक्षात? सिद्धता लिहू शकाल तुम्ही? ठीक आहे. हा कंस आणि हा कंस आपण एकरूप दाखवले. काही उदाहरणे आपण याच्यावर आधारित बघूया. उदाहरण पहिलं, एक वर्तुळ घेतलं ओ केंद्र असलेलं, एक त्रिज्या काढली OP, दुसरी त्रिज्या काढली OR, एक जीवा काढली PQ, दुसरी एक जीवा काढली RS, कोन POR हा 70 अंशाचा आहे. अशा आकृती एक आहे. काय उदाहरण आहे? सोबतच्या आकृतीत केंद्र O असलेल्या वर्तुळाचा रेख PQ आणि रेख RS या एकरूप जीवा आहेत. या दोन्ही कशा आहेत? एकरूप जीवा आहेत. जर कोन POR 70 अंश आणि माप कंस RS बरोबर 80, RS म्हणजे कुठला? हा कंस, लघु कंस, हा जर 80 अंश असेल तर काय काय करायचे बघा. माप कंस PR किती? हा, याचं माप किती? दुसरं, माप कंस QS किती? या कंसाचं माप किती? आणि माप कंस QSR किती? QS आणि R याचं माप किती? आहे सोपं. आकृती बघितल्यानंतर लगेच लक्षात येईल. उत्तर पटकन सांगाल. बघा, कंस PR चं माप किती येईल? केंद्रीय कोनाचं माप किती आहे? 70. मग लघु कंसाचं माप किती येईल? 70. QS चं माप किती होईल? याचं माप किती होईल? आता याचं माप होण्यासाठी याचं माप आपल्याला माहित झालं. RS चं माप किती दिलंय? 80. मग PQ चं माप किती होईल? आत्ताच आपण प्रमेय बघितलं. एकरूप जीवांचे संगत कंस देखील एकरूप असतात. मग याचा 80 म्हणजे याचं पण 80. 80, 70, 80. मग किती झालं? QPS या कंसाचं माप किती झालं? 8, 8, 80, 80, 160 आणि 70, 230 झालं. पूर्ण वर्तुळ कंसाचं माप किती? 360. त्यातलं 230 वजा केले की आपल्याला QS चं माप मिळणार आहे. आणि एकदा QS चं माप मिळालं की QSR या कंसाचं माप काढायला सोपं. QS चं माप अधिक RS चं माप म्हणजे 80, म्हणजे या कंसाचं माप अधिक याचं माप. आलं लक्षात? आता उदाहरण आपण सोडूया. जीवा PQ एकरूप जीवा RS आणि कोन POR चे माप किती आहे? 70 अंश आणि कंस RS चे माप किती आहे? 80 अंश. याला आपण एक नाव देऊया. आता पहिलं, लघु कंसाचे माप त्याच्या संगत केंद्रीय कोनाच्या मापा एवढे असते. म्हणून PR चं माप आपल्याला काढायचं आहे. म्हणून माप कोन POR बरोबर माप कंस PR बरोबर किती? 70 अंश. म्हणून माप कंस PR किती येणार आहे? 70 अंश. हे कशावरून लिहिलं आपण? 1 वरून. का? तर कोन POR बरोबर किती आहे? 70 अंश. म्हणून त्याचा संगत कंस लघु कंस त्याला म्हणूया आपण. PR चं माप किती असणार आहे? 70. म्हणून माप कंस PR बरोबर 70 अंश. पहिलं निघालं आपलं. दुसरं, एकाच वर्तुळाच्या एकरूप जीवांचे संगत कंस एकरूप असतात. एकाच वर्तुळाच्या एकरूप जीवांचे संगत कंस हे सुद्धा एकरूप असतात. म्हणून माप कंस PQ बरोबर माप कंस RS बरोबर किती अंश दिलेला आहे? 80. हे सुद्धा कशावरून लिहिलं आपण? विधान 1 वरून. म्हणून माप कंस QS बरोबर QS चं माप आपल्याला काढायचे 360 अंश वजा याचं माप, याचं माप आणि याचं माप, म्हणजे PQ चं, PR चं आणि RS चं. कंस PQ अधिक माप कंस PR अधिक माप कंस RS बरोबर 360 अंश वजा PQ चं माप किती? बघा इथं PQ चं माप किती आहे? इथं 80. 80 लिहिलं. PR चं माप किती आहे? 70 आणि RS चं माप किती आहे? 80. सगळ्याची बेरीज करू. म्हणून माप कंस QS बरोबर 360 अंश वजा सगळ्याची बेरीज केली तर किती येते? 230. मग 360 मध्ये 230 गेले किती राहिले?
कसे बघा वजाबाकी करायची, 300 आणि हे 200, 100 राहिले, 60 मधलं 30 गेले, 30 राहिले, म्हणजे याची वजाबाकी किती आली, 130. म्हणून माप कंस QS बरोबर 130 अंश. माप कंस QSR आता आपल्याला करायचं, QS आणि R. याचे म्हणजे काय, माप कंस QS अधिक माप कंस RS किंवा SR काही लिहिलं तरी चालतंय. आता याची किंमत काढत असताना माप कंस QS चं माप किती आहे, आत्ताच काढले आपण 130, आणि RS चं माप किती आहे, RS चं माप 80. म्हणून QSR बरोबर 130 अधिक 80 अंश. व 130 अधिक 80 किती झाले, 210 अंश. म्हणून माप कंस QSR बरोबर 210 अंश. दुसरं एक उदाहरण घेऊया, त्यालाही आकृती घेऊया. 3 जीवा काढल्यात बघा आपण, AB, BC आणि AC. आकृतीमध्ये ह्या 3 जीवांनी मिळून काय तयार झालेला आहे, त्रिकोण ABC. हा कसा आहे, समभुज त्रिकोण, कारण तिन्ही जीवा ह्या एकरूप आहेत. तर दाखवा की एक कंस AB एकरूप कंस BC एकरूप कंस AC आणि दुसरं कंस BAC चे माप 240 आहे, हे दाखवायचं आहे आपल्याला. आता इथं हा समभुज त्रिकोण आहे. समभुज त्रिकोणाची व्याख्या तुमच्या लक्षात येते की तिन्ही बाजू समान. आता तिन्ही बाजू समान म्हटलं की या तिन्ही जीव आल्या आणि त्यांचे संगत कंस एकरूप, म्हणजेच कंस AB जेवढा असेल तेवढाच कंस AC तेवढाच कंस BC. उकल आपण बघूया. पहिला त्रिकोण ABC हा समभुज त्रिकोण आहे, आलं लक्षात. समभुज त्रिकोणाच्या तिन्ही बाजू कशा असतात, एकरूप. म्हणून बाजू AB एकरूप बाजू BC एकरूप बाजू AC. जीवेच्या व्याख्येनुसार, जीवेची व्याख्या काय आहे की वर्तुळावरील कोणतेही दोन बिंदू जोडणारा रेषाखंड. म्हणजे AB जीवा झाली, BC झाली, AC झाली. म्हणून AB BC व AC या जीवा होतील. आणि जीवा काय झाल्या मग, एकरूप. जीवा AB एकरूप जीवा BC एकरूप जीवा AC झालं पहिलं आपलं सिद्ध. दुसरं, एकरूप जीवांचे संगत कंस देखील एकरूप असतात. म्हणून कंस AB एकरूप कंस BC एकरूप कंस AC झालं पहिलं सिद्ध आपलं हे. कंस AB एकरूप कंस BC एकरूप कंस AC. आता दुसरा भाग, कंस BAC चे माप 240 अंश आहे. पूर्ण वर्तुळाचे माप किती, 360 अंश असते, मगाशीच आपण बघितलेलं आहे. म्हणून प्रत्येक कंसाचे माप 360 अंश भागिले 3. हे 3 कंस जे आहेत, ह्या 3 कंसाचं माप किती असणार आहे, 360 अंश भागिले 3. म्हणून प्रत्येक कंसाचे माप बरोबर 120 अंश. म्हणजे हा जो कंस आहे AB 120, BC 120, AC पण किती आला, 120. कसं काढलं आपण हे, पूर्ण वर्तुळ कंसाच्या मापाला 3 ने भागलं. 3 का भागलं, कारण 3च कंस तयार झालेले आहेत एकरूप, जे आपण इथे बघितलेलं आहे. म्हणून 3 ने भागलं. प्रत्येक कंसाचं माप किती झालं, 120. मग माप कंस AB बरोबर माप कंस BC बरोबर माप कंस AC बरोबर 120 अंश. प्रत्येक कंसाचं माप 120 अंश झालं. म्हणून माप कंस BAC या कंसाचं माप बरोबर AB अधिक AC. म्हणून माप कंस BAC बरोबर 120 अधिक 120 बरोबर माप कंस BAC बरोबर 240 अंश. आलं लक्षात कसं काढलं ते. पूर्ण वर्तुळाचं माप 360 म्हणून प्रत्येकाचं 120 आणि दोन कंसांच्या मापांची बेरीज किती आली, 240. म्हणून कंस BAC बरोबर 240 अंश आहे. या उदाहरणांचा, प्रमेयांचा नीट अभ्यास करा. उदाहरणं सोडवून दिलेली पुस्तकात आहे, त्याचाही नीट अभ्यास करा आणि
समजत नसेल तर पुन्हा हा व्हिडिओ बघा. महत्वाचं सांगितलेल्या ज्या सिद्धता आहेत त्या पूर्ण करा. आज आपण काय जाणले तर ज्या कोनांच्या शिरोबिंदू वर्तुळाकेंद्रावर असतो त्या कोनाला केंद्रीय कोन म्हणतात. दुसरं काय बघितलं आपण, कंसाच्या मापाची व्याख्या. त्यात काय काय बघितलं, लघु कंसाचे माप त्याच्या संगत केंद्रीय कोनाच्या मापा एवढे असते. विशाल कंसाचे माप बरोबर 360 वजा संगत लघु कंसाचे माप असते. अर्धवर्तुळ कंसाचे माप 180 अंश असते, तर पूर्ण वर्तुळ कंसाचे माप 360 अंश असते. त्यानंतर आपण दोन वर्तुळ कंसाच्या त्रिज्या आणि त्यांची मापे समान असतात तेव्हा ते कंस एकरूप असतात, हा गुणधर्म बघितला. चौथा, एकाच वर्तुळाच्या कंस एबीसी आणि कंस सीडी यामध्ये जेव्हा सी हा एकच बिंदू सामायिक असते तेव्हा माप कंस एबीसी अधिक माप कंस सीडी बरोबर माप कंस एसी. म्हणजे जर एकमेव बिंदू सामायिक असेल तर त्या कंसांची बेरीज होते, जर दोन बिंदू सामायिक असतील तर होत नाही. त्यानंतर गुणधर्म बघितले दोन, एकाच वर्तुळाच्या किंवा एकरूप वर्तुळांच्या एकरूप कंसांच्या संगत जीवा एकरूप असतात. तसंच दुसरा गुणधर्म बघितला, एकाच वर्तुळाच्या किंवा एकरूप वर्तुळांच्या एकरूप जीवांचे संगत कंस एकरूप असतात. हे गुणधर्म पुन्हा पुन्हा लिहून काढा, पुन्हा पुन्हा वाचा आणि या व्हिडिओचा अभ्यास करून तुम्ही अभ्यास किंवा सराव संच 3.3 आपल्या वहीमध्ये सोडवायचा आहे. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि इतर आपल्या मित्रांना शेअर करायलाही विसरू नका. ई गणित वर्ग हा चॅनल जर तुम्ही सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करायलाही विसरू नका. धन्यवाद.